त्यापूर्वी काल राज ठाकरे यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की कुंभमेळ्यामुळे नद्या ज्या आहेत सगळ्या अस्वच्छ होतात, अशा नद्यांचं मी पाणीही पिणार नाही, अशा नद्यांचं इतकं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. कुठेतरी एक त्यांनी टीका केलेली आहे कुंभमेळ्यावर आणि त्यामुळे राजकारण तापलेलं आहे. मुस्लिमांच्या कुठल्या याच्यावर कुणी टीका करत नाही आणि हिंदूंच्या मात्र सगळ्या सणांवर टीका केली जाते असं नितेश राणे म्हणतात. राज ठाकरेंचं वक्तव्य आणि नितेश राणेंचं वक्तव्य यांच्यावर आपली काय प्रतिक्रिया? ठीक आहे, राज ठाकरे साहेबांनी काय म्हटलं असेल किंवा नितेश राणेंनी काय म्हटलंय तो बाजूला ठेवूया. पण नाशिकची परिस्थिती अशी आहे, कुंभमेळा नसला तरीसुद्धा पाणी अशुद्ध आहे. याचं कारण नाशिकच्या त्या नदीच्या बाजूलावरती सगळ्या लोकांना रामकुंडात आंघोळ करायची आहे. त्याच्यावरती ज्या काही इमारती झाल्या त्यांनी ते सगळं गटाराचं पाणी जे आहे हे त्या नदीत सोडलं. सकाळ संध्याकाळ प्रचंड घाण त्या मोठ्या मोठ्या पाईपांमधून त्या नदीत उतरते. मला सांगा, मी तर खूप वेळा मी स्वतः नावेतून जाऊन ते सगळं पाहिलं, अनेक वेळा बोललो. तिथले जे STP केंद्र असतात ते दिले चालवायला, अनेक वेळेला जे आहे ते STP बंदच असतात, असंच सोडून देतात. काही साधी गोष्ट आहे, जर इलेक्ट्रिकचं मीटर बघितलं की त्याच्यावर लक्षात येतं की याने STP केंद्र चालू केलं होतं की नाही, पण कारवाई होत नाही. त्याच्या पाठीमागे सुद्धा काही धिंड आहेत, आका विका काय म्हणतात ना आजकालच्या भाका असतील काय मला माहीत नाही, परंतु ही घाण एवढी येते आहे. आणि शेवटी मग मी स्वतः त्यांना सांगून जे नळातलं जे शुद्ध पाणी येतं घरामध्ये ती पाईपलाईन टाकून एक गोमुख तयार करून तिथे जे आहे ते पाणी सोडलं आणि सांगितलं हे पाणी जे आहे तुम्ही घरी घेऊन जा तीर्थ म्हणून, कारण ते नदीचं स्वच्छ केलेलं स्वच्छ असलेलं पाणी आहे. परंतु आज परिस्थिती अशी आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत ही घाण बंद होणं ताबडतोब आवश्यक आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की हे रामकुंड आणि तिथेसुद्धा कुठे आपल्या त्र्यंबकेश्वरला कुशावर्त आहे, छोटा कुंड आहे, हजारो लाखो लोक त्याच्यात आंघोळ करतात. ते पाणीसुद्धा सतत वाहतं राहिलं पाहिजे कसं तरी. ते शुद्ध होण्याची जी आहेत काही यंत्र निघालेली आहे, ती सगळी यंत्रणा तिथे राबवली पाहिजे, जेणेकरून ते पण पाणी शुद्ध राहील. आणि हे गटार जे सुटलेले आहेत या नद्यांमध्ये आमच्या ते सुद्धा जे आहे ताबडतोब बंद केली पाहिजे. मला असं वाटतं नाशिकच्या कुंभमेळ्यातलं सगळ्यात मोठं आणि पुण्याचं काम हे राहणार आहे. पण मग तुम्ही काही सूचना कराल का? कारण त्या दृष्टीने केलेली आहे, सुरू झालेलं आहे. सूचना केलेल्या आहेत, त्याप्रमाणे मी आजच नाही गेली 10-15 वर्ष त्याच्या विरुद्ध बोलतो आहे. धन्यवाद. मग राज ठाकरेंचं वक्तव्य तुम्हाला योग्य वाटतं? मी माझा मुद्दा सांगितला तुम्हाला. धन्यवाद. कांदा प्रश्नच असं आहे की आज अर्थसंकल्प सादर होणार आहे, अपेक्षा आहे काही शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही दिलासा मिळेल? मैंने जो है बजट नाही तयार किया, मी बजट तयार केलेलं नाही, त्याच्यामुळे माझ्यात काय लिहिलेलं आहे ते नाही मला माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.